नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनमध्ये स्वागत आहे आपलं. मुलांनो, आपण आज एका नवीन भागाला सुरुवात करणार आहोत. बघा, प्रसंग लेखन व आत्मकथन. आता हा जो भाग आहे मुलांनो, तो आपल्या लेखन कौशल्यामधला बघा निबंधाचा भाग आहे. ठीक आहे. बघा, एक तर मुळात लेखन कौशल्य म्हणतात कशाला, तर स्वतःच्या विचारांचं प्रकटीकरण करणं. बघा, ही क्षमता किंवा हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. स्वतःच्या विचारांचं प्रकटीकरण म्हणजे आपण निबंध म्हटल्यानंतर माहिती आहे आपल्याला एखादा विषय दिला जातो, स्वतःचेच विचार स्वतःचीच मतं त्या ठिकाणी लिहित असतो. बरोबर आहे. ते प्रकटीकरण करण्याचं एक माध्यम निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी. म्हणजे आपण आता हा निबंध लेखनाचा भाग बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 ई जो भाग आहे याच्यामध्ये 8 गुणांसाठी 3 प्रकारे बघा कृती विचारली जाते. प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन. 3 पैकी कुठल्या तरी एकावरती आपण काय करायचं असतोय, निबंध लिहायचा असतो. ठीक आहे. बघा, या वर्षा म्हणजे लक्षात आलं 3 प्रकारपैकी एक म्हणजे निबंध लेखन म्हणजे पण काय लक्षात आलं असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा, आता हे लेखन कौशल्य स्वतःच्या विचारांचं प्रकटीकरण समजलं. निबंध लेखन ही एक काय कलाच आहे, कौशल्यच आहे. बघा, म्हणजे हे कला आणि कौशल्य सरावानच प्राप्त होतं. विचारांची मुद्देसूद केलेली मांडणी म्हणजे निबंध. लेखन क्षमता आणि अभिक्षमतेचा विकास हे या घटकाचं उद्दिष्ट. लिहायला जमलं पाहिजे, लेखन क्षमता. बघा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास, स्वतःचे विचार मांडायला जमलं पाहिजे. ठीक आहे. बघा, निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत, तर प्रभावी भाषा पाहिजे आपल्याकडे म्हणजे भाषा क्षमता, चिकित्सक विचार, सर्वांगीण विचार, चिकित्सक विचार, बहुश्रुतता आणि गुणवैशिष्ट्य हवी आहेत. वाचन, निरीक्षण, बघा, कल्पनाशक्ती, भावभावना, चिंतन, शब्द संपत्ती या सर्व गोष्टी आपणाकडे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यायची, तर बघा मुलांनो, निबंध लेखन करत असताना पहिल्यांदा दिलेल्या विषयांपैकी योग्य विषयाची निवड करायची. निबंध लेखनामध्ये आपल्या लक्षात आले की पहिले 3 प्रकार विचारणार. ठीक आहे. प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक निबंध. तिन्हीपैकी कुठल्यावरती आपण नीट लिहू शकणार आहे त्याआधी बघायचं, त्या विषयाची मग निवड करायची. मग निबंधाची सुरुवात आकर्षक करायची. एकदा विषय निवडला की मग सुरुवात करता येते. विषयावर आधारित ओळी, सुविचार, जुनी बातमी यांचा विचार करून विषयानुरूप मुद्देसूद मांडणी करायची आहे. प्रभावी व आकर्षक भाषा शैलीत नवा विचार देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. बघा, आता निबंध म्हणजे काय, निबंध, बंध, बांधणे, गुंफणे किंवा जुळविणे. आपल्या भावना, कल्पना आणि सर्जनशीलता यांचा आविष्कार शब्दांकित करायचा. म्हणजे आपल्या भावना असू देत, आपल्या कल्पना असू देत किंवा सर्जनशीलता यांचा जो आविष्कार आहे, बघा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा करायच्या, शब्दांकित करायच्या आहेत. यालाच काय म्हणतात, निबंध लेखन असे म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करूयात. पहिला प्रकार आहे प्रसंग लेखनाचा. बघा, प्रसंग लेखन म्हणजे काय, तर तुम्ही एखादी पाहिलेली घटना किंवा त्या घटनेचं वर्णन, पाहिलेलं एखादं स्थळ, एखाद्या दृश्याचं, व्यक्तीचं, प्रसंगाचं हुबेहूब शब्दात रेखाटन करणं. एखादा तुम्ही प्रसंग पाहिलेला असतोय, समजा मी पाहिलेला अपघात. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही म्हणजे ती घटना जी असेल त्या अनुषंगाने तो प्रसंग नजरेसमोर आणून कल्पना करून, जरी समजा एखाद्या वेळा पाहिलेला नसला तरी सुद्धा तुम्ही कल्पना करून त्या ठिकाणी निबंध लिहू शकता. नंतर त्याचं वर्णन करून तुम्ही निबंध लिहायचा आहे. पाहिलेलं एखादं स्थळ, एखाद्या दृश्याचे किंवा व्यक्तीचं, प्रसंगाचे हुबेहूब काय करायचं आहे, शब्दामध्ये रेखाटन करायचं आहे. आता प्रसंग लेखन करत असताना आणखी काय लक्षात घ्यायचंय बघा, आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार प्रवृत्त करत असते. बघा, एखादी घटना असू दे, एखादा विचार असू दे, आपण विचार करतच राहतो ना त्या गोष्टीवरती. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय बरं असेल, असा जेव्हा विचार आपण केला बघा, तर आपण आपल्या म्हणजे त्या प्रसंगाचं विश्लेषण तटस्थपणे करू शकतो ना. आपण त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं, बरोबर आहे. मग आपण त्या अनुषंगाने विचार करतो. मग अशा विचारांना, भावनांना
बघा भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग काय होणार आहे, वाचणाऱ्यांच्या मनाला भिडणार आहे आणि मग त्या प्रसंगाचं शब्दचित्र डोळ्यासमोर उभं राहणार आहे. म्हणजे तुम्ही तशा पद्धतीने दिलं, जेव्हा आपण वाचतो, जेव्हा वाचन करत असताना आपण एखादा इतरांनी पाहिलेला अपघात, समजा आपण त्या पेपरमधून किंवा कशामधून गोष्टीचं पुस्तक असेल किंवा काय कुठलंही म्हणजे एखादी गोष्ट असते, आपण जेव्हा वाचायला लागतो त्याला आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो की नाही. बघा बरं, मग तसंच या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो. लेखन कौशल्याचा विकास तेव्हाच झाला असं म्हणणार आहे जेव्हा तो वाचकांच्या मनाला तो प्रसंग भिडणार आहे. ठीक आहे, पुढे बघा आता. प्रसंग लेखन करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. निरीक्षण क्षमता, लेखन कौशल्य. निरीक्षण क्षमतेशिवाय आपल्याला इथं हे लेखन कौशल्य म्हणजे प्रसंग लेखन करता येणार नाही. कारण प्रसंग लेखनासाठी तो प्रसंग नजरेसमोर आणणं, तिथल्या घडामोडी काय असणं हे निरीक्षण क्षमतेनं समजणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी नंतर मग त्या लेखन कौशल्याच्या माध्यमातून लिहून काढायच्या. ठीक आहे, नंतर प्रसंग लेखन करताना आणखीन काय लक्षात घेतलं पाहिजे, एक्सपिरियन्स, अनुभव. अनुभव सुद्धा ज्या वेळेला आपल्याला येतात ते अनुभव कशा पद्धतीने आलेले आहेत बघा, ते सुद्धा तुम्हाला म्हणजे अनुभव आल्यानंतर शब्दामध्ये मांडणं जमलं पाहिजे. ठीक आहे, आता प्रसंग लेखन करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे. योग्य प्रकारे एखादा जो प्रसंग असेल तो शब्दबद्ध करायचा, योग्य प्रकारे लिहायचा. संवेदनशील लेखन पाहिजे, येते लक्षात. भाषेचा सहज योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. प्रसंग लेखन करताना या मुद्द्यांचा विचार करणं फार आवश्यक आहे. आता बघा बरं, प्रसंग लेखन किंवा त्यालाच अनुभव लेखन असंही म्हणतात. प्रसंग लेखन करताना काय काय लक्षात घ्यायचं आहे, तर प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करायचा आहे, तर्क करायचा. असं घडलं असेल, तसं होतंय किंवा अशा पद्धतीनं आसपास जो काय ज्या काही घटना आहेत त्या कारणीभूत ठरल्या किंवा काय जो प्रसंग घडल्यानंतर त्याच्या अवतीभोवतीचा सगळा भाग सुद्धा या ठिकाणी नमूद करायचा आहे, तर्क करायचे आहेत. ठीक आहे, ती प्रत्यक्ष घटना काय आहे त्याचं पण विश्लेषण द्यायचं आहे. भाषा प्रभावी पाहिजे, हुबेहूब वर्णन करणारी पाहिजे, चित्रदर्शी हुबेहूब वर्णन करणारी. भाषा सोपी पाहिजे, इथं अलंकारिकता नको आहे. लेखन प्रसंगानुरूप पाहिजे, प्रसंग काय आहे तो लक्षात घेऊनच लेखन पाहिजे. संवेदनशील पाहिजे. तर बघा मुलांनो, या ठिकाणी आता प्रसंग लेखनाचा हा जो विषय आहे काय आहे बघा, अकस्मात पडलेला पाऊस. या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करायचे. काय विषय आहे बघा बरं, अकस्मात पडलेला पाऊस. या पावसापूर्वीचे वातावरण, पॉइंट्स दिलेले आहेत. प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा घेतलेला अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम, अविस्मरणीय अनुभव. ठीक आहे, म्हणजे असा तुम्हाला जर प्रसंग आता दिलेला असेल तर कशा पद्धतीने लिहायचं, तर याच्यासाठी मुलांनो आपण या ठिकाणी मागे बघा इथं प्रसंग लेखन करत असताना काय विचार केला होता की प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करायचा. आता अकस्मात पडलेला पाऊस, तर्क. समजा तुम्ही म्हणजे अचानक पाऊस पडतो, बरोबर आहे, मग अनुभव घेतला असेल तर काय प्रश्नच नाही, पण अनुभव जर घेतला नसेल तर तर्क तर करायला पाहिजे, बरोबर आहे. आणि मग इथं हुबेहूब वर्णन करणारे म्हणजे तुम्ही वर्णन हुबेहूब त्या ठिकाणी कशी घटना घडली तसं हुबेहूब वर्णन करायचं आहे. मग भाषा सोपी पाहिजे, भाषेमध्ये अलंकारिकता नको आहे. लेखन प्रसंगानुरूप, संवेदनशील पाहिजे. आता या सगळ्या मुद्द्यांचा विचार केल्यानंतर बघा बरं कशा पद्धतीनं हा जो भाग आहे तो लिहायचा. तर इथं बघा आता अकस्मात पडलेला पाऊस, शीर्षक मुळात आहेच, बरोबर आहे. मग इथं शीर्षक लिहिल्यानंतर सुरुवात, कारण प्रसंग लेखनामध्ये सुद्धा सुरुवात फार महत्त्वाची असते. शेवट, मध्य हे सुद्धा फार, कथेला जसं आपण सांगितलंय तसंच निबंधामध्ये सुद्धा या गोष्टींना महत्त्व आहे. परिच्छेद पाडायचे आहे ज्या त्या ठिकाणी. काय आहे बघा, कशी सुरुवात केलेली आहे, तर आकाश स्वच्छ व निरभ्र होते. दुपारची मध्यान्नाची वेळ नुकतीच सरत आली होती. सूर्याची आग ओकण्याची तीव्रता कमी झाली होती. पण दुपारच्या उष्णतेने तापलेली जमीन आता आग ओकत होती. उन्हाच्या तीव्रतेने व्याकुळ झालेले अनेक जीव बघा ग्लानी आल्यागत निपचित पडले होते. पुढे काही जीव असह्य उष्णतेमुळे तहानलेले होते, पाण्याच्या शोधात होते. बघा कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. झाडाखाली दबा धरून एकमेकांकडे टक लावून पाहत होते. तर काही झाडांच्या फांदीवर बसून पेंगत होते.
अनेक शेतकरी शेतमजूर थंड सावलीत विसावले होते. म्हणजे काय आधी अकस्मात पडलाय ना पाऊस, मग त्याच्या आधी कोण कुठल्या कामामध्ये होतं थोडंसं ते वर्णन केलेलं आहे. येते लक्षात. प्रत्येकजण आपल्या कामामध्ये, काय कोण काय रेनकोट छत्री घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही, कारण पावसाची वेळ नव्हतीच, पावसाचे दिवस नव्हतेच, कारण अचानक पडतोय पाऊस. बरोबर आहे. प्रत्येकजण, आणि दुपारची मध्यान्हाची वेळ नुकतीच सरत आली होती, म्हणजे ऊन जवळपास होतंच. ठीक आहे, आता दुपार सरत आली होती, त्यामुळं म्हणजे ऊन पण असं डोक्यात पण नाही आलं की बाबा अशा पद्धतीनं पुढे पाऊस पडणार आहे. ते प्रत्येकजण आपापल्या ह्या कामामध्ये पुढे. बघा आता बघता बघता आकाशात काळे निळे ढग जमा होऊ लागले. बघा पुढे काही वेळातच सूर्यही मग दिसेनासा झाला. एकदम ढग दाटून येतात तेव्हा सगळं काळवंडून जातं. बघा सगळीकडे काळं काळं दिसायला लागतं. सूर्य दिसेनासा होतो कारण ढगांच्या आड लपला गेला. बरोबर आहे. मग इथं बघा बरं, यावेळी मग कवी बा ब बोरकर यांच्या ओळी सहज आठवल्या. आता एखाद्याला कवीचं नाव नाही आठवलं तरी चालतंय, पण जर ओळी आठवल्या पावसाच्या संदर्भातल्या तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. गडद निळे जलद भरून आले, शीतल तणू चपल चरण अनिल गण निघाले. बघा या ओळी प्रमाणे अचानकच काय झालं, अंधारून आले. पशु पक्ष्यांच्या किलबिलाटाबरोबरच थंड वाऱ्याची झुळूक येऊन गेली. पण ती झुळूक प्रचंड सोसाट्याच्या वाऱ्याची बघा सुरुवातच ठरली होती. हळूहळू आकाशाला गवसणी घालणाऱ्या धुळीच्या वादळांचे लोटच्या लोट येऊ लागले. अनेकांची रंगीबेरंगी कपडे बघा आकाशात झोके घेताना दिसू लागले होते. म्हणजे वाळत घातलेली कपडे वगैरे असतील. एकदम जोरात वारा पण सुटू लागला, एकदम दाटून आलं. मग काय झालेलं आहे इथं बघा, काय काय चित्र वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे. विविध प्रकारचे नानाविध आवाज कानी पडत होते. मग जोरात सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर मग आपल्याला माहिती आहे कुठं काय आपटतंय, वाऱ्याचा धुळीचा लोट एकदम येतो. बरोबर आहे. मग वाऱ्याने रौद्र रूप धारण केले होते. विजांच्या कडकडाटांसह टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. निसर्गातील एक एक क्षण डोळ्याने टिपण्याची आमची धडपड सुरू झाली. कारण काय, अकस्मात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ह्या ठिकाणी अशाच पद्धतीने रौद्र रूप धारण केलं जातं. त्या निसर्ग अशा पद्धतीनेच रौद्र रूप धारण करतं. एकदम आकाशात कसे निळं आकाश होतं, स्वच्छ आकाश होतं, एकदम कसं काळं झालं, एकदम कसा सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुरू झाला. मग सोसाट्याचा वारा सुरू झाला की बघा काय वेळेला पत्रे सुद्धा उडून जातात, काही वेळेला झाडं सुद्धा उन्मळून पडतात. ठीक आहे. मग पुन्हा पुन्हा डोळे निसर्गाचे रौद्र रूप डोळ्यात साठवतच होतो. जिकडे तिकडे पाहावे तिकडे गारांचा, त्यात आणि गारांचा पाऊस म्हटला तर आपल्या गारांचा कसा आवाज येतो माहीत आहे. खच पडला होता. पाण्याने आता उताराच्या दिशेने, तुम्ही वळवाचा पाऊस उन्हाळ्याच्या वगैरे दिवसांमध्ये बघत असाल, मे महिन्यामध्ये वगैरे वळवाचा पाऊस पडतो अशा पद्धतीनंच. ठीक आहे. म्हणजे इथं या ठिकाणी कदाचित तुम्ही तो अनुभव घेतलेला असणार आहे. मग त्या काहींना विजेच्या कडकडाट जेव्हा होतो तेव्हा भीती पण वाटते. बरोबर आहे. मग तोही तुम्ही अनुभव घेतलेला असणार आहे, ते तुम्ही इथं लिहू शकता. हे फक्त आपण नमुना दाखल सांगत आहोत. बघा मग आता उताराच्या दिशेने मार्ग शोधला होता पाण्याने. मग शेतातील पिकांचे तर खूपच नुकसान झाले होते, कारण एकदम धो जेव्हा पाऊस पडायला लागतो, अचानक जेव्हा पाऊस पडायला लागतो तर पाण्याचा वेग सुद्धा भरपूर असतो. ठीक आहे. मग आता पावसाचा जोर जसा ओसरला तसं निसर्गाचं सोज्वळ रूप दिसू लागलं. आम्हीही रिमझिम पावसात भिजण्यासाठी बाहेर आलो. बघा रिमझिम पावसात भिजण्यासाठी बाहेर आलेलो आहोत. गारांची जमवाजमव सुरू केली. मनसोक्त आनंद घेण्यासाठी चिखलात उड्या मारल्या. बघा आजूबाजूच्या झाडांनाही सोसाट्याचा वारा नकोसा झाला असावा. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला. बघा म्हणजे आता सगळं थांबल्यानंतर मग मुलं बाहेर, म्हणजे तुम्ही पडताच. बरोबर आहे. मग झाडावरच्या ज्या कैऱ्या आहेत त्या सुद्धा खाली पडलेल्या आहेत. मग इथं फुलांबरोबर पानांचाही सडा पडला होता. आता हे सारे विसरून झाडे सुद्धा रिमझिम पावसाचा आनंद घेत होती. त्यातच सोनेरी सूर्यकिरणांनी न्हायलेल्या सृष्टीचं रूप आता नव्या नवलाईसारखं बघा या ठिकाणी भासत होतं. सुरुवातीचा शांत निसर्ग, नंतरचे रौद्र रूप आणि निसर्गाचं सोज्वळ रूप, हे बघा सारे काही वेळच्या अंतरातील, म्हणजे आधीचं रूप कसं आणि नंतरचं कसं रूप, हे सगळं बघून कसं मनाला विचार करायला लावणारच होतं ना. पुढे आता तेच पक्षी वादळात स्वतःला सावरण्याचा, जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ते आनंदाने विहार करताना दिसू लागले. हे सारं माझ्यासाठी कल्पनातीतच घडलं होतं. हाच का तो लहरी निसर्ग?
कसली किमया आहे त्याची, क्षणात आपले रूप बदलतो. हे रूप पाहून बघा उष्णतेच्या लाटेने बैचेन झालेल्या मनाला पावसाने म्हणजे उल्हासित केलं खरं, पण निसर्ग काय असतो हे कळलं ना. रौद्र रूप धारण पण केलं, नुकसान पण झालं बऱ्याच जणांचं. याचं उत्तर आता मला मिळालं होतं, एक वेगळा अनुभव मिळाला होता. ठीक आहे, हे अविस्मरणीय क्षण साठवत पुन्हा पुन्हा निसर्गाच्या बदलत्या रूपाच्या आठवणी काढत मी घरी केव्हा पोचलो कळलंच नाही. म्हणजे मुलांनो इथं हे तर दिलेलंच आहे, पण तुम्ही असंही लिहू शकता. समजा तुम्ही वर्गामध्ये बसलेला आहात, शाळा सुटण्याची वेळ होणार आहे, म्हणजे आता जवळपास 4 वाजत आलेले आहेत. तुम्ही शाळेला रेनकोट छत्री वगैरे काही घेऊन आलेलं नाही आहे, कारण अकस्मात पावसा म्हणजे अकस्मातच वातावरण बदललं ना, आणि एकदम दाटून आलं, खिडकीमधून एकदम अंधारून आल्यासारखं जाणवलं. वर्गामध्ये पण अंधार पडू लागला, लाईट जरी असल्या तरी पण एकदम अंधार आलेला तुमच्या लक्षात आलेलं असतंय. मग तुम्हाला लक्षात येतं, अरे बापरे एकदम काळवंडून आला, आता जोरात पाऊस पडणार, आता काय करायचं, घरी कसं जायचं. बरोबर आहे. मग या ठिकाणी तुमची शाळा सुटते, तोच इकडं बाहेर पावसाला पण सुरुवात होते. आता बाहेर जायचं म्हटलं की भिजणार. बरोबर आहे, विजांचा कडकडाट तर आहेच, आणि धोधो पाऊस तर पडायला लागलेला आहे, कसं बरं जायचं. बरं, पावसात भिजायचं तर असते, कारण घरामध्ये कोणी भिजून देत नाही. मग मित्र आम्ही ठरवतो की चला आपण ह्या पावसाचा आनंद लुटूयात. मग असं करून तुम्ही पावसामध्ये जाताय, उड्या मारताय, आजूबाजूचं चित्र पण पाहताय, कोण कसं पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी एक या ठिकाणी म्हणजे कुठं जिथं पाऊस लागणार नाही अशी जागा सुटते. कोण बसस्टॉपमध्ये, कोण दुकानामध्ये शिरते. बघा, म्हणजे असं तुम्ही लिहून या ठिकाणी हा भाग जो आहे प्रसंग लेखनाचा, तोही तुम्ही काय करू शकताय, लिहू शकताय. बरोबर आहे. म्हणजे इथं जरी अकस्मात पडलेला पाऊस इथं हे उदाहरण दिलेलं असलं तरी तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा तिथं लिहू शकता. येते लक्षात. आता याच्यानंतर, आता प्रसंग लेखन तर कळलंच तुम्हाला. याच्यानंतर आता आपण दुसरा निबंधाचा प्रकार बघतोय, आत्मकथन. कशाला म्हणायचं आत्मकथन? बघा मुलांनो, आत्मकथन या ठिकाणी कृती तर परीक्षेमध्ये विचारतातच. काय विचारतात ते आपण बघूयाच. आत्मकथन म्हणजे स्वतःविषयीचं सांगा. आता स्वतःविषयी म्हणजे काय, आपल्या वैयक्तिक नाही. तुम्हाला समजा आता असं मी नदी बोलतेय, मग नदीविषयी सांगायचं, पण स्वतः आपण नदी आहोत असं समजून ते लिहायचं. किंवा मी बाग बोलतोय, बाग म्हणजे बेंच, किंवा मी फळा बोलतोय बघा, किंवा मी सूचना फलक बोलतोय. बरोबर आहे. किंवा मी म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत, सैनिकाचं आत्मवृत्त, अनेक असे विषय असतात. बरोबर आहे. तर इथं काय तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा कशा पद्धतीनं कृती विचारली जाते ते आधी पाहूयात. बघा, तर कृतीपत्रिकेमध्ये या कृतीसाठी एखादं चित्र दिलं जातं आणि त्या चित्रातला घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचं काय केलं जातं, आत्मकथन लिहायला सांगितलं जातं. कळतंय? आता पुढे बघा, एखाद्या वस्तूचं चित्र दिल्यानंतर आता सांगितलं आपण ती वस्तूच आपल्याशी बोलत आहे अशा पद्धतीनं कल्पना करायची आणि आत्मकथन लिहायला सांगितलं जातं. आता एखादा प्रसंग किंवा दृश्य देऊन त्यातला एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे बघा, अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला सांगितलं जातं. किंवा चित्रामध्ये चित्रातला एखादा घटक दुसऱ्या घटकाशी बोलतोय अशी कल्पना करून तो काय बरं बोलत असेल त्याच्याशी, अशी कल्पना करून तुम्ही आत्मकथन लिहायचे. ठीक आहे. तर बघा, म्हणजे इथं बोलणारा घटक काय बोलत असेल याची कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. मग वरीलपैकी कोणत्याही एक प्रकारची कृती तुम्हाला विचारली जाऊ शकते कृतीपत्रिकेमध्ये. बघा, आता कशाला म्हणायचं आत्मकथन, आपण मगाशी थोडक्यामध्ये सांगितलंच. एखादा सजीव किंवा निर्जीव घटक स्वतःच स्वतःच्या आयुष्यामधल्या गोष्टींचे किंवा आपल्या सुखदुःखांचे कथन करत असेल किंवा कथन करत आहे अशी कल्पना केलेलं लेखन म्हणजेच आत्मकथन. समजते तुम्हाला? म्हणजे यालाच मनोगत म्हणतात, यालाच आत्मवृत्त म्हणतात, यालाच कहाणी असेही म्हणतात. येते लक्षात? आत्मकथन हा निबंधाचाच भाग आहे. पुढे बघा आता मुलांनो, आत्मकथन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. काय बरं लक्षात घ्यायचं आत्मकथन करताना? तर सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार करावा. आता सर्वसमावेशक विचार करायचा म्हणजे कसा काय बरं? तर इथं बघा दिलेलं आहे, सजीव किंवा निर्जीव कुठलाही घटक, निर्जीव असेल तर त्याला सजीव आहे असं समजूनच लिखाण करायचंय. त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घ्यायचा.
काय बरं असेल? समजा आता उदाहरणार्थ मी मगाशी म्हटलं मी नदी बोलते, मग नदीचं म्हणजे नदीचा उपयोग काय, नदीच्या भावना, नदीला वाटणारं सुख दुःख यांचा विचार करून तिथं स्वतःच नदी बोलते असं सांगणं, असं कथन करणं. आपण स्वतःच ती वस्तू आहोत अशी कल्पना करायची. प्रथमतः कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडायची. संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत लिहायचंय. आता संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये लिहिणं म्हणजे काय बरं? तर आपण स्वतः बोलतोय ना आपल्याविषयी, म्हणजे आपण स्वतः, आता मी नदी आहे म्हणजे मग मी नदी आहे, माझं उगमस्थान असं, मी अशा डोंगर दऱ्यांमधून वाहत 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 बघा या ठिकाणी जाते. नंतर मग माझ्या पात्रामध्ये म्हणजे माझं स्वच्छ पाणी असते किंवा मी सर्वांना स्वच्छ पाणी देते, परंतु माझ्या पात्रामध्ये निर्माल्य किंवा इतर घाण कचरा टाकला जातो, त्यामुळे मी दूषित होते. त्यामुळे मी, माझं, मला, हे कसं आहे प्रथम पुरुषी एकवचनी भाषा. इतर लक्षात, कारण आत्मकथन आपण ती वस्तू स्वतः आहोत, तो घटक स्वतः आहोत आणि आपण तो स्वतःच म्हणजे आहोत असं समजून बोलतोय. अशा पद्धतीने लिहायचं असल्याने लेखन कसं पाहिजे? प्रथम पुरुषी एकवचनी. येते लक्षात. आता इथं बघा बरं मुलांनो, एक उदाहरण पुन्हा आत्मकथनासाठी घेतलेलं आहे. काय उदाहरण आहे बरं? तर तुम्हाला असं वाचल्यावर वाटेल की अरे ह्याच्यावरती कसं काय आत्मकथन लिहायचंय. तर बघा, आरोग्यम धनसंपदा. पहिलं काय दिलेलं आहे? शांतता राखा. रुग्णांना भेटण्याची वेळ सकाळी 9 ते 11, सायंकाळी 5 ते 7. रुग्णाजवळ एकाच व्यक्तीने थांबावे. रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनी गर्दी करू नये. भ्रमणध्वनी बंद ठेवावे. स्वच्छता राखावी. येते लक्षात. वरील घटकांचे निरीक्षण करून त्याचे आत्मकथन करा. आता काय बरं असणार आहे? वरील घटक म्हणजे काय? प्रत्येक घटकाचं करायचं का? तर हा जो काळा बोर्ड दिसतोय तो पूर्णपणे सूचना फलक आहे, तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. आणि तोही सूचना फलक कुठला? तर हॉस्पिटलमधला. म्हणजेच काय असणार आहे? आत्मकथन कशाचं लिहायचं आहे? तर मी सूचना फलक बोलतोय. किंवा बघा बरं इथं काय शीर्षक दिलंय? मी रुग्णालयातील फलक बोलतोय. आता इथं त्या फलकाविषयीचं आत्मकथन करायचंय. आता एखाद्या नदीविषयीचं असू दे, एखाद्या फळ्याविषयीचं असू दे, एखाद्या बेंचविषयीचं असू दे, सैनिकाचं किंवा शेतकऱ्याचं मनोगत, आत्मवृत्त, आत्मकथन तुम्ही वाचलेलं असेल. आता हे सूचना फलकाचं काय बरं असणार आहे? बघा बरं, आपण एक नमुना दाखल इथं उदाहरण सांगणारच आहोत. काय दिलेलं आहे बघा, मी आहे रुग्णालयातील एक फलक. आपण स्वतः आहे असं समजून ते लिहायचंय. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला प्रथम माझेच दर्शन होते. बघा कशी सुरुवात केलेली आहे. अनेक जण माझ्यासमोर उभे राहून माझे वाचन करतात. काही जण मला टाळतात, तसेच पुढे जातात. 9 वाजता ते पण लिहिले. तर काही जण माझ्याकडे मुद्दामहून डोळे झाक करतात, असं बघतात आणि परत पुढे जातात, म्हणजे मुद्दामहून डोळे झाक. खरे तर या प्रवेशद्वाराजवळ मी तुमच्या सेवेसाठीच उभा आहे. आरोग्यम धनसंपदा या माझ्यावर लिहिलेल्या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्वांनी तुमच्या आरोग्यासाठी निरोगी आयुष्य म्हणजे आरोग्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे खरं म्हणजे मी सुचवतोय. बघा इथं पुढे या ठिकाणी कोणत्याही संपत्तीपेक्षा कोणती संपत्ती महत्त्वाची? तर आरोग्य ही संपत्ती महत्त्वाची. रुग्णालयात पेशंट म्हणून येण्याची वेळ कोणावर सुद्धा येऊ नये असं मला वाटतं. कसं लिहिलंय बघा बरं, प्रथम पुरुषी एकवचनीमध्येच लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे माहिती आहे का? कथालेखन असू दे तर किंवा आता हे निबंध असू दे, शक्यतो भूतकाळातच लिहायचं असते. ठीक आहे. किंवा आता इथं लिहिलं आहे बघा, असे या ठिकाणी कसं लिहिलं आहे? अपघात, साथीचे आजार, असाध्य आजार, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया यासाठी अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येथे नेहमीच गर्दी यांची होत असते. म्हणजे इथं बघा बरं कसं लिहिलं आहे, म्हणजे चालूमध्ये आहे असं समजूनच या ठिकाणी ते लिहिलं आहे. सूचना फलक बोलतोय म्हणजे सध्या ते चालू आहे आपली क्रिया, तो सांगायला लागलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कशी सुरुवात केली आहे, कसे या ठिकाणी पुढे आपण वळलेलो आहोत. सर्व रुग्णांची तातडीने तपासणी होऊन त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक असते, परंतु नातेवाईकांच्या गर्दीमुळे गोंगाटामुळे डॉक्टरांना त्यांचे काम करणेही मुश्किल होते. सूचना फलक पाहत असतो ना की डॉक्टर पण कशा पद्धतीने या ठिकाणी पेशंटसाठी जीवाचा आटापिटा करत असतात, म्हणजे तो जगावा, तो वाचावा किंवा त्याच्यावरती नेमके उपचार व्हावेत. बरोबर आहे. आणि या ठिकाणी नातेवाईक सुद्धा या ठिकाणी कसे घाबरलेले भेदरलेले असतात की आपला हा म्हणजे कोण असेल रुग्ण किंवा पेशंट नातेवाईक तो सुद्धा लवकरात लवकर बरा व्हावा
बरोबर आहे. मग एक तर मुळात सगळेजण तिथं चिंतेने ग्रासलेले असतात. मग त्या गर्दीमुळे गोंगाटामुळे डॉक्टरांना त्यांचे काम करणे मग साहजिकच हे मुश्किल होणार. कारण प्रत्येकाला वाटत असतं आपला पेशंट आधी बघावा, आपल्या पेशंटला आधी उपचार मिळावा. प्रत्येक गोंगाट होत असतोय. बरोबर आहे. सगळे एकासोबत एक 4 जण आलेले असतात, त्यामुळे साहजिकच हे गोंगाट होणार आहे. मग सर्वांनी शांतता जर राखली तर रुग्णांना मग आराम मिळणार आहे. मग डॉक्टरांना सुद्धा आपलं काम नीट करता येणार आहे. दंगा जर असेल तर डॉक्टरांना सुद्धा कामामध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. पुढे डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका यांना आपले काम योग्य प्रकारे पार पाडता बघा येईल. सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 5 ते 7 या ठराविक वेळेत रुग्णांना भेटता येईल. पण तेही अगदी थोड्याच वेळासाठी व मोजक्याच नातेवाईकांना रुग्णालयातील गर्दी बघा, म्हणजे एक तर टायमिंग दिलेलं आहे ना, त्या टायमिंगमध्येच एकतर नातेवाईकांना भेटता येईल आणि मोजक्याच नातेवाईकांना. नंतर रुग्णालयातील गर्दी नातेवाईकांनी स्वतः टाळली पाहिजे. अल्टरनेटिव्ह भेटायला गेलं तरी चालू शकतं. आज तुम्ही जावा, आज नंतर आम्ही जातो, सकाळी तुम्ही जावा, संध्याकाळी आम्ही जातो. आपोआप गर्दी टाळली जाणार आहे. रुग्णांच्या सेवेसाठी एकावेळी फक्त एकाच नातेवाईकाने थांबण्याचा दंडक सर्वांनी पाळला पाहिजे. म्हणजे त्या सूचना ज्या आहेत त्या सूचनांच्या आधारे कशा पद्धतीनं लेखन केलेलं आहे बघा. रुग्णालयात आलेल्या प्रत्येकाने आपला भ्रमणध्वनी बंद ठेवावा असा माझा तुम्हाला आग्रहच आहे. सूचना फलकावरती मोबाईल बंद ठेवावे, शांतता राखावी याच्यामध्येच आलं सगळं. अनेक जण रुग्णांचा विचार न करता मोठमोठ्या आवाजात बोलत असतात तिथं. बघा, तुम्ही बघत असाल रुग्णालयामध्ये वगैरे, हॉस्पिटलमध्ये वगैरे आपण कोणत्या ठिकाणी आहोत याचं भान पण त्यांना नसते. शिवाय रुग्णालयातील स्वच्छतेचे पालन ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. जेथे स्वच्छता तेथे आरोग्य असा विचार रुग्णालयांच्या ठिकाणी तर अधिक गांभीर्याने करायला हवा आहे. बघा, म्हणजे आरोग्य म्हणजे इथं चांगलं असणं गरजेचंच आहे आणि रुग्णालयात तर स्वच्छता ठेवलीच पाहिजे. रुग्णांना बरे होण्यासाठी आवश्यक असतो तो काय? योग्य उपचार, शांतता आणि आराम. यासाठीच रुग्णालय असते ना. नंतर अनेक जण या सर्व नियमांचे पालनही करतात. आता गरज आहे ती सर्वांच्या सामूहिक कृतीची. सर्वांनी या नियमांचे पालन करणे म्हणजे रुग्णांची सेवा करणे होय. एक दिवस असा नक्की येईल की हे सर्व सांगण्यासाठी माझी गरजच उरणार नाही. बघा, असा माझा ठाम विश्वास आहे. ठीक आहे. म्हणजे बघा बरं मुलांनो, या ठिकाणी मी सूचना फलक बोलतोय. इथं जे आपण मागे मुद्दे बघितले हे सगळे मुद्दे बघा बरं या ठिकाणी त्या आपल्या निबंध लेखनातून आलेत की नाही. म्हणजे शांतता राखा, रुग्णांना भेटण्याची वेळ, रुग्णाजवळ एकाच व्यक्तीने थांबावे, रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनी गर्दी करू नये, भ्रमणध्वनी बंद ठेवावेत, स्वच्छता राखावी. प्रत्येक मुद्द्यावरती कशा पद्धतीनं लिखाण केलेलं आहे. म्हणजे स्वतः सूचना फलक सांगतोय. बरोबर आहे. म्हणजे असं आपल्याला सुचलं पाहिजे. आता हा एक प्रसंग म्हणजे आत्मकथनासाठी विषय दिला आहे. पण एखाद्या वेळेला आणखीन वेगळा म्हणजे आत्मकथनासाठी असू शकतो. बरोबर आहे. समजा एखादी बघा बरं शेतकरी दाखवलेला आहे आणि जमिनीला भेगा वगैरे पडलेल्या दाखवलेल्या आहेत. म्हणजे काय तर दुष्काळी वातावरण आणि तो शेतकरी पावसाची वाट बघतोय. मग तिथं शेतकऱ्याचं मनोगत येणार. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं तिथं चित्र दिलं जातंय. मग त्या चित्रावरून तुम्ही ते ओळखायचं काय असणार आहे आणि कोणता घटक बोलतोय. बरोबर आहे. तर बघितलं आपण आतापर्यंत आत्मकथनासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्या लक्षात घेऊन कशा पद्धतीनं आत्मकथन करायचं आहे. पुन्हा एकदा बघा, सगळ्यात महत्त्वाचं सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार करायचा आहे. त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घ्यायचा आहे. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करायची आहे. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडायची आहे. संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्येच असलं पाहिजे. तर इथं आत्मकथन म्हणजे काय तुम्हाला कळलेलंच असणार आहे की स्वतःच तो घटक आहे. आपण असं समजून स्वतःच काय करायचं आहे म्हणजे स्वतःच घटक आहे असं समजून त्या सुखदुःखांचं किंवा त्या भावभावनांचं कथन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा सर्वांगीण विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्या सुखदुःखांचा विचार करणं गरजेचं आहे. भावभावनांचा विचार करणं गरजेचं आहे. महत्त्व, उपयोग, कार्य आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तरच हे लिखाण करता येणार आहे. ठीक आहे. बघा, याच्या आधी आपण काय बघितलेलं होतं आत्मकथनाच्या आधी? तर प्रसंग लेखन. बरोबर आहे. प्रसंग लेखनामध्ये सुद्धा आपण हा एक मुद्दा घेतलाच होता उदाहरणाचा. बरोबर आहे. त्याच्या पण आधी आपण काय सांगितलं होतं की प्रसंग लेखन करत असताना या ठिकाणी कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर ते मुद्दे सुद्धा मुलांनो लक्षात घ्या. या ठिकाणी प्रसंग लेखन करताना
योग्य प्रकारे प्रसंग लेखन शब्दबद्ध करायचं आहे, संवेदनशील लेखन असलं पाहिजे, समजते. म्हणजे भावभावनांचा इथं या ठिकाणी लेखनामधून म्हणजे ते भावभावना सुद्धा त्या लेखनामधून शब्दांकित होणं गरजेचं आहे किंवा शब्दबद्ध त्या भावभावना होणं गरजेचं आहे. भाषेचा अगदी सहज योग्य वापर केला पाहिजे, साधी सोपी भाषा या ठिकाणी वापरायची आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं अनुभव आला असेल तर लिहायला जमणारच आहे, नसेल अनुभव आला तर कल्पना करायची आहे. आणि मग याच्यासाठीच तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे बघा बरं, इथं ही निरीक्षण शक्ती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. निरीक्षण शक्ती, तार्किक क्षमता, कल्पना शक्ती याच्या जोरावरतीच तुम्हाला निबंध व्यवस्थित लिहिता येणार आहे मुलांनो. समजतंय. म्हणजे हा भाग अगदी व्यवस्थित लक्षात आला असेल. आपल्याला बोर्डाला कृतीपत्रिकेमध्ये 8 गुणांसाठी हा भाग आहे. प्रसंगलेखन, आत्मकथन आणि तिसरा मुद्दा वैचारिक निबंध. त्यापैकी आत्ता आपण कोणता बघितलेला आहे तर बघा, प्रसंगलेखन हा एक भाग बघितलेला आहे. ठीक आहे. आणि नंतर कुठला बघितलेला आहे तर आत्मकथन हा एक भाग बघितलेला आहे. तोही भाग तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात आलेला आहे. उदाहरणांच्या आधारे आपण ते सांगितलेलं आहे. तुम्ही अभ्यास करताना मागील प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या मागील प्रश्नपत्रिकांमधील प्रसंगलेखनावरचे विषय कोणते आहेत, आत्मकथनावरचे कोणते विषय आहेत यांचा अभ्यास करून तो स्वतः सराव करायचा आहे. म्हणजे लेखनाचा सराव करायचा आहे. स्वतः विचार करून निबंध लिहायचे आहेत मुलांनो. कुठलीही गोष्ट म्हणजे जाहिरात असू, म्हणजे मी मगाशी पण म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, कथालेखन असू दे किंवा इथं निबंधाचा भाग असू दे, आपण पाठांतर करायचं नाहीये. एक 4-4, 5-5 या ठिकाणी विषय आपण मिळवायचे आणि प्रसंगलेखनावरती 5 विषय, आत्मकथनावरती 5 विषय, कथालेखनावरती 5 विषय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहूनच काढायचे स्वतःच्या भाषेमध्ये. तरच तुम्हाला हा भाग कसा लिहायचा हे कळणार आहे. नाहीतर ऐन वेळेला निबंधाचा भाग सोपा आहे, कथालेखनाचा तर काय एकदमच सोपा आहे, मला त्यावेळेला जमेलच परीक्षेमध्ये. मग ऐन वेळेला जेव्हा तुम्ही लिहायला बसता तेव्हा कशा तरी 4 ओळी सुचतात, बाकीचं लिखाण करता येत नाही, पुढं सुचत नाही. हे सुचण्यासाठीच आधी काय करायचं आहे, एकतर वाचन करायचं आहे भरपूर आणि वाचन केल्यानंतर लिखाणाचा पण सराव करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कल्पना सुचत जातात. ठीक आहे मुलांनो. तर इथं उदाहरणं दिलेली आहेत. हे सुद्धा तुम्ही काय करायचं, आपल्या वहीमध्ये सगळं लिहून काढायचं आहे ज्या त्या वेळेला व्हिडिओ पॉज करून. तर आज आपण प्रसंगलेखन आणि आत्मकथनाचा जो भाग बघितलेला आहे तो तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलेला असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.